आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये आज काँग्रेसचा मेळावा होतोय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। आणि मेळाव्याच्या निमित्तानं उभारण्यात आलेल्या अनेक होर्डिंग्सवर आमदार हिरामण खोसकर यांचा फोटो नाहीये। नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकरांचा फोटोच गायब झाल्यानं काँग्रेसमधली गटबाजी उघड झाली आहे। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा खोसकरांवर संशय आहे तसा आरोप आहे आणि यानंतर आता त्यांचा फोटो बॅनरवर नसल्यानं चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे या मेळाव्यात खोसकर उपस्थित राहण्याची शक्यताही धुसरत आहे। नाशिक शहरामध्ये काँग्रेसचा आज पदाधिकारी मेळावा संपन्न होणार आहे। राज्यातील प्रमुख नेते आज नाशिकमध्ये येणार आहेत आणि या निमित्तानं नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। मात्र अनेक होर्डिंगवरनं आमदार हिरामण खोसकर यांचा फोटो हा गायब आहे, यांचा फोटोच नसल्याचं बघायला मिळत आहे। काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या यांनी होर्डिंग उभारलेला आहे, त्याच्यावर देखील कुठल्याच ठिकाणी हिरामण खोसकर यांचा फोटो बघायला मिळत नाही। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी उभारलेल्या होर्डिंगवर देखील हिरामण खोसकर यांचा फोटो बघायला मिळत नाहीये। हिरामण खोसकर यांनी स्वतःहून उभारलेल्या होर्डिंगवर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे देखील फोटो असल्याचं बघायला मिळतंय। शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांचे फोटो आहेत, मात्र अनेक होर्डिंगवरनं हिरामण खोसकर यांना बाजूला करण्यात आलंय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। काँग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेस पक्षातली गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।